शुअर कामालाही आता सुरुवात झालेली असेल. 29 जूनपासून सगळ्यांना मालिका बघता येईल. कसा वाटतो हा अनुभव आता सुरुवातीला? दाखवतो काय म्हणाल? खूप जास्त त्या कुटुंबातून या कुटुंबात येते, एक्साइटमेंट खूप आहे. आणि खरं तर खूप छान वाटतंय. मनापासून थँक्यू स्टार प्रवाहाला, सतीश सरना, सचिन सरना. जसं काय म्हणतात, प्रत्येक मालिकेची एक गोष्ट असते, म्हणजे जशी प्रेमाची गोष्ट आहे, पण या प्रेमाच्या गोष्टीतलं प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय मनापासून आणि अतिशय एफर्ट्स घेऊन आमच्या पूर्ण टीमने लिहिली आहे. सो ही लव्ह स्टोरी सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि एवढंच म्हणेल. शाल्व, यावेळेला किती मुलींना घायल करण्याचा प्रयत्न असेल? कोकण तर कॅप्चर केलंच प्रोमोमध्ये. आय थिंक सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारतभर ही सिरियल खूप चालेल, सगळ्यांना खूप आवडेल. आम्ही एक खूप सुंदर गोष्ट घेऊन येतोय आणि मला स्टार प्रवाह परिवाराचे आणि सचिन दरेकर सरांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. मला आज या मंचावर येण्याची संधी मिळाली, या सिरियलमध्ये खूप छान पात्र करायची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आवडेलच तुम्हाला शो, ही खात्री आहे. सगळ्यांनी गेले 2 महिने खूप कष्ट केले. की बॅक अँड फोर्थ जे काही चाललं होतं ते बघत होतो. दॅट वॉज व्हेरी मच एक त्यामध्ये खूप मजाही आली, खूप काही एक्सप्लोअर करायला मिळालं. आणि मी एवढंच सांगतो की गोष्ट खूप सुंदर आहे, सो तुम्हाला नक्की आवडेल. सचिन सर, आम्हाला तुमच्याकडून काय? गोष्ट सुंदर आहे असं म्हटलंय तर गोष्ट खरंच चांगली आहे. प्रेमकथा आहे, पण पॅशनेट लव्ह स्टोरी करूया असं, म्हणजे तो तर 2 महिने म्हणाला, पण सतीश सर गेले जवळजवळ वर्षभर आम्ही या गोष्टीवर काम करतो. आणि थँक्स टू यू की लेखक म्हणून माझा सुरू झालेला ह्या मालिकेतला प्रवास निर्माता म्हणून आता नवा एक सुरू झाला आहे. तो विश्वास दाखवल्याबद्दल थँक्यू सतीश सर. आणि त्याचबरोबर कौस्तुभ सर, आमची टीम, अजिंक्य, प्रियांका, आणि ते सगळे झपाटल्यासारखे गेले वर्षभर अनेक त्याचे ड्राफ्ट झाले, बरंच काय काय आम्ही इम्प्रूव्ह होत गेलो, बेटर होत गेलो. आणि आता जे आहे ते बेस्ट आहे आणि ते आवडेल सगळ्यांना. प्रेमकथा आहे, पण प्रेमकथेला एक खूप वेगळी अशी झालर आहे, थोडीशी ड्रामॅटिक, थोडी गूढ असं म्हणता येईल. आणि ती तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप नशीबवान आहे की इतकी छान सगळी कास्ट, खूप काही म्हणजे सगळ्यात कमी एफर्ट्स कास्टिंगसाठी होते आणि इतकी सुंदर सुंदर कलाकार मंडळी लाभलेली आहे. स्वप्नील वारके आमचे दिग्दर्शक, अभिषेक संवाद लेखक आहे, निरंजन पुराणकर पदार्था येतो जो आता येऊ शकलेला नाही. सो ह्या सगळ्या लोकांची जी काही मेहनत आहे ती 29 तारखेपासून तुमच्या समोर. आणि वी आर एक्साइटेड अँड वी आर शुअर की मला नक्की आवडेल. वी आर इक्वली एक्साइटेड. आणि हे मूळ उलगडायला सुरुवात होते 29 जूनपासून. विसरून नको तुम्हाला. या संपूर्ण मालिकेच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. आपण स्थानापन्न व्हावे.